गुरुवार. वाजले आता 4:30 वाजले आणि आम्ही आमच्या गादीवर बसलो आहे नेहमीप्रमाणे. आम्ही काल खूप वाट बघितली, सोफा येणार आणि सकाळी मग आम्ही फोन केला त्या सोफेवाल्याला, फायनल सांगा करून आज येणार की नाही. तर आज फायनली आमचा सोफा येणार आहे. तो पण 5चा टाईम दिला आहे आणि माझे मिस्टर पण आले पैसे घेऊन सोफ्यावाल्याला द्यायला. पैसे घे ऐका ह्याचं नंबर काय बोलतो, पैसे घेऊन नाही आला मग कशाला आला तू? हा मग डेबिटेड येत होते बँकेमधनं. किती खर्च. तर माझे मिस्टर आले आणि ते म्हणतात जेवायला वाढ करू. तर नेत्रा ते म्हणतात काय आहे जेवण. तर मी बोलली डाळ भाजी आणि भात. चवलीची भाजी केली. तर मी आजच्या चवलीच्या भाजीमध्ये मी वाटप नाही टाकलं. तर नेत्राचं काय म्हणणं आहे की मम्मीने नुसतं पाण्यासारखी भाजी केली, पाणी आणि मसाला टाकला. पाणी आणि मसाला. बघा कशा पोरी असतात. तूच का नाही बनवत? मी तरी चवली नाही, मग चवलीची भाजी. आता वाजले संध्याकाळचे 6:30 आणि घरातले सर्व कामं झाले. आता पाणी आल्यावर फक्त पाणी भरायचं आणि मशीन लावायचे. आज सोफा येणार म्हणून कामंसुद्धा मी लवकर केले. तर आता सोफा आला आहे, पण काय माहीत तो कुठल्या गल्लीत घुसला आहे काय माहीत. मी ना भाड्याने राहते आणि माझं स्वप्न खूप मोठे आहे की माझं स्वतःचं घर पाहिजे, परत सर्व पाहिजे आणि घरामध्ये. पण तो स्वप्न माझं थोडं पूर्ण होतं आहे. आता मी इथे भाड्याने राहते. माझा आधीचा सोफा होता तो तर मी भंगारदाराला दिला कालच आणि आज तो नवीन सोफा येणार आहे. खूप छान वाटतं आहे, पण एवढं टेन्शन येतं. भाड्याने राहते आणि मी एवढं सर्व सामान घेते, नंतर मला दुसऱ्या रूममध्ये जायचं असेल तर किती प्रॉब्लेम होईल ना. काय करायचं, पण मनाचंच ऐकायचं आहे मला. पण मनात होता सोफा घ्यायचा, फायनली घेतला आहे ना नेत्रा. तर चला आता वाट बघते, बघूया आला ना तर नक्की तुम्हाला दाखवेन आणि मला तुम्हाला दाखवायचंच आहे की माझी चॉईस कशी आहे ते नक्की कमेंटमध्ये सांगा. नेत्राने योगिनीने तर बघितला नाही आहे म्हणून त्या दोघीले बेचैन आहे, सोफा करतात आहे. बघूया. आमचा नवीन सोफा आला रे. बघा सोफा आला. आता हा लावणार तेव्हा होणार. ही गादी आमची मोठी आहे बघा. हा सोफा बेड आला आहे. आता पॅक फिटिंग करणार आहे. त्याला मी वेगळ्या कलरवाले असे बोला डिझाईन ना. नवीन सोफा आलाच आहे आणि त्या सोफ्यामध्ये थोडा सामान ठेवायचा आहे. मेन गोष्ट आमच्या जुन्या सोफ्यामध्ये तेवढा सामान होता ना, तो मी इथे समोर काढून ठेवलेला होता आणि तो कालचा दिवस सामान तसाच होता. म्हणजे चादर पण मी अक्षरशः ना चादरीत बांधून ठेवलेले. चादर म्हणजे भरपूर चादर आहे माझ्याकडे, मी तुम्हाला दाखवते बघा. हा एवढा सर्व सामान आहे ना सोफ्याच्या आतमध्ये ठेवणार आहे मी. आणि हे बघा, हे आमचे हतरून आहे, हे मी असे बांधून ठेवलेले. आणि हे पण हतरून आहे, परत हे पण हतरून आहे. तिकडचा पप्पाने पुसून घेतलेला ना. हो, वरचं आहे ना माझ्या मिस्टरांनी पुसलेलं होतं. आता आतमधला थोडा पुसायचा आहे. चढ आहे, पटकन हे होतो. पण हे चांगलं की असं ठेवलंय. तर चला आता आमचा नवीन सोफा पुसून घेऊया.
त्याच्यावरती ठेव ना. बंद करत पायाने जातोय. सोफा रेडी झाला. पण नवीन सोफा आहे खरा, पण थोडा आतमध्ये जागा लेक कमी आहे, म्हणजे मी हतरूनच ठेवले. बाकी या बॅगी बघ, आमच्या एवढ्या बॅगी राहायच्या सोफ्यामध्ये. आता त्या बॅगी मी काढते आणि दुसऱ्या ठिकाणी ठेवते, चादऱ्यात ठेवल्या फक्त. तर असा मी सोफा घेतलेला. असं असतं जैन खाली आहे. बरं, चवळीची भाजी. याच्यात मी काय केलं, खोबऱ्याचं वाटप नाही टाकलंय, अद्रक लसूण सुकं खोबरं ह्याचं वाटप नाही टाकलंय. त्याची पण ही चवळीची भाजी ना खूप सुंदर आणि छान झाली. आणि बघा, चवळी मी जास्त शिजवली पण नाही आहे, भारी वाटते. कांदा टॅमॅटो अद्रक लसूणची पेस्ट आणि आपला कांदा लसूण मसाला आणि आपले मसाले. आता जेवून घेते, इथेच मी माझा ब्लॉग एंड करते. तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असेल प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करून नक्की सांगा. बाय बाय, गुड नाईट.